नाही, त्या भरलेल्या नाही त्याच्यातला भाग नाही, ते शाळा भरलेल्या आहेत पण अन्य ठिकाणी भरल्या आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे, मी दामले विद्यालयामध्ये का जातो याचं कारण रत्नागिरीकरांनी आणि विशेषतः पत्रकारांनी समजून घेणं आवश्यक आहे. दामले विद्यालय ही महाराष्ट्रातली नगरपालिकेची एकमेव शाळा अशी आहे की ज्याच्यामध्ये 10वीपर्यंत 1400 विद्यार्थी आहेत आणि यावर्षी तर दामले विद्यालयाच्या पहिलीच्या वर्गानं रेकॉर्ड केलं आहे की 260 विद्यार्थ्यांची बॅच ही ज्यावेळी पहिलीच्या वर्गामध्ये येते त्या शिक्षकांचं कौतुक केलंच पाहिजे ना. ज्यावेळी अशा पद्धतीनं बाकीचे शिक्षक काम करतील त्या शाळेमध्ये मी जाईन. पण मी फक्त दामले विद्यालयात गेलो नाही, मी ज्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये पहिलं विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. माझी दुसरी वाडी गावातली आहे तिथं मी गेलो आणि त्याच्यानंतर मी दामले विद्यालयामध्ये आलो. आणि दामले विद्यालयाची शाळा ही नुसती राज्यस्तरावर मला पाठवायची नाही, तर मराठी शाळा, नगरपालिकेची शाळा ही कशा पद्धतीनं चालते याचं प्रेझेंटेशन मला देशपातळीवर करायचं आहे. म्हणून मी दामले विद्यालयात गेलो ना, त्याच्यामध्ये मी काय चूक केली. त्या दुरुस्ती झाल्यानंतर त्या शाळा भरतील ना, माहिती तिथं जातील ना विद्यार्थी. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये मुलं घालायची की नाही हे पालक ठरवत असतात. त्याच्यामुळे आम्ही काय करू शकतो तर अवेअरनेस क्रिएट करू शकतो. मला जर तुम्ही विचारलं तू कुठच्या शाळेमध्ये शिकलास तर मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो, हे मी तिथं पण जाऊन आता सांगून आलो. त्याच्यामुळे माझी आपल्याला देखील चौथ्या स्तंभाला देखील विनंती आहे लोकशाहीतल्या की तुम्ही देखील अशी जनजागृती करा की तुमच्या जनजागृतीमुळं पटसंख्या वाढली पाहिजे.